पहिला हे लेबर गुत्त घेतात। किमान सरकारने आता एक सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि किमान 50,000 रुपये एकरी मदत शेतकऱ्यांना द्यावी। याचं कारण असं आहे की गेल्या 10-15 वर्षात जसं म्हणजे शेतकऱ्याच्या शेतीमालाचे भाव वाढणं बंद झालं, त्याचे कारण अनेक आहेत, पण त्याचं नेमकं काय झालं की घाटा झाला शेतकऱ्याचा आणि शेतकरी कर्जबाजारी झाले। अक्षरशः आजचे जे सण आहेत ते आम्ही गावातले मायक्रो फायनान्सचे कर्ज उचलून तुम्ही मला वाटतं आपल्या नांदेडच्या SRT विद्यापीठाने एक हे रिपोर्ट सादर केलाय की नांदेड जिल्हा व मराठवाड्यातले जिल्हे हे मायक्रो फायनान्सच्या पैशावर सध्याच्याला जगत आहे आणि हे सत्य परिस्थिती आहे। तर ही परिस्थिती दूर करायची असेल तर साहेब आम्हाला वाचवावं लागेल। तुम्हाला परिस्थिती खूप वाईट आहे, किमान एकरी 50,000 रुपये तुम्हाला आम्हाला मदत द्यावी लागेल, नाहीतर अराजकता माजेल एवढा आता संताप शेतकऱ्यामध्ये आलाय। तुमच्या बाजूला आजूबाजूला पक्षाचे पदाधिकारी आहेत, ते गोड गोड बोलतायत, तुम्हाला बरं वाटतं, पण हे खरं नाही। खरी परिस्थिती गावामध्ये वेगळी आहे। मला वाटतं आमची तुम्हाला हात जोडून विनंती, थोडं गावात जाऊन शेतकऱ्याच्या भावना समजून घ्या। आमच्या मनातून तुम्हाला दुखावलं नाही, तुम्हीच मायबाप आहात, तुम्ही मायबाप आहात, सरकार आमचा मायबाप आहे। माझी एक मायबाप म्हणून तुम्हाला विनंती आहे, तुम्ही पालक म्हणून विनंती आणि अपेक्षा म्हणून। विरोधी पक्ष सध्या नाही साहेब, विरोधी पक्ष संपले। माझ्या मते ते मेल्यात गणती आहे। आपण जिवंत आहात, सत्तेत आहात, आपण ही मदत करावी आणि शेतकऱ्यांना खरंच सांगतो तुम्हाला की वाईट अवस्थेतून शेतकरी जाते, आपण आम्हाला जिवंत ठेवण्यासाठी एकरी 50,000 रुपये मदत द्यावी। कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना पाहणी ते स्वतःही आले, आम्ही फिरून राहिलो, वेगवेगळ्या स्तरावर कशा पद्धतीने मदत करता येईल, कारण आम्ही त्याबद्दल कौतुक साहेब गेलंच पाहिजे, बांधापर्यंत शेतकऱ्याच्या गेलं पाहिजे। दुसरी गोष्ट याच्यामध्ये आताच मी बोललो की खरडून गेलेलं क्षेत्र त्याच्यामध्ये दुरुस्त होणार, त्याच्यानंतर सर्व 1 लाख कोटीचा विषय 5,000, 2,000 कोटी काहीच फरक पडत नाही। 2200 कोटी रक्कम एवढी तोकडी आहे। शक्तीपीठ आहे ना, त्याला 5 वर्ष स्थगिती द्या, त्याचे 1,96,000 ते काय 80,000 कोटी ते इकडे वळवायला सांगा मुख्यमंत्री महोदयांना। 5 वर्षाला करता येईल हायवे, ते काय मोठा विषय नाही, पण आज शेतकरी जगला पाहिजे आणि जिवंत राहायला पाहिजे। माणसं जगली तर आपण रोडवरून जातो। विकासाच्या संदर्भात आता विकास वेगळा, पण शेतकऱ्याला सुद्धा आधार देण्याचीच भूमिका आहे। 3400 रुपयानं साहेब आधार ठीक आहे ना, आता त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल, आता दौरे सर्व चालू आहे।